नमस्कार मंडळी, सध्याचे आपले जीवन खूप धावपळीचे झाले आहे। त्यामुळे आपणास अनेक आजार होत आहेत। आजाराची अनेक कारणे आहेत। आपले सर्वांचे आरोग्य चांगले राहावे व सर्वांनी निरोगी राहावे यासाठी जर का आपण शेवगा पाल्यांचा दररोज ग्रीन टी चहा घेतला तर निश्चित आपण निरोगी राहू। सुनील खोडदे या तरुण शेतकऱ्याने असाच एक प्रयोग केला आहे। त्यांनी शेवगा पाला, तुळशी, गवती चहा यांचे मिश्रण करून एक हर्बल ग्रीन टी बनवला आहे, तोही पूर्ण सेंद्रिय पद्धतीने। या चहाचे फायदे म्हणाल तर या चहामुळे नैसर्गिक ऊर्जा मिळते, कोलेस्ट्रॉल कमी होते, हृदयविकाराचा धोका कमी होतो, विषारी घटक शरीराबाहेर पडतात, कॅन्सरचा धोका कमी होतो, तसेच शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते, पचनक्रिया सुधारते, वजन नियंत्रित राहते, लिव्हरचे कार्य सुधारते। या चहातून कॅल्शियम ही मोठ्या प्रमाणात मिळते, त्यामुळे हाडे बळकट होतात, सांधेदुखी कमी होते। अशाच 300 आजारावर हा चहा गुणकारी आहे। तर चला अधिक माहिती घेऊया सुनील खोडदे यांच्याकडूनच। मित्रांनो, आज आपल्यासोबत एक तरुण शेतकरी आहेत। आज आपण पाहिलं तर आजच्या आपल्या जीवनामध्ये अनेक आजाराने अनेक लोक ग्रस्त आहेत। विशेषतः शुगर ही मोठ्या प्रमाणात लोकांना झालेली आहे। तर याचं कारण काय, तर जे आपल्या आहारामध्ये आपण जे काही असेंद्रिय घटक, मग त्यामध्ये चहा असेल किंवा इतर पिकातील जे काही उत्पादने असतील ते आपण खात आहोत, त्यामुळे आपल्याला शुगर होत आहे। आणि बरेचसे लोक साखरेचा चहा पिऊन सुद्धा त्यांना शुगर होत आहे। तर या तरुण शेतकऱ्याने शेवग्याच्या पाल्यापासून ग्रीन टी पावडर तयार केलेली आहे। त्यामध्ये त्यांनी तुळशी आहे, पुदिना आहे असे घटक टाकून मानवाच्या आरोग्यासाठी सुटेबल असा आरोग्यदायी चहा पावडर बनवलेले आहे। तर त्याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत। निश्चितच मित्रांनो, जर का या पावडरचा आपण वापर केला दररोजच्या आहारामध्ये किंवा दररोजच्या चहामध्ये तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा मिळणार आहे। त्या आरोग्यदायी चहा पावडरचे काय फायदे आहेत आणि ते घेतल्यानंतर निश्चित आपल्या आरोग्यामध्ये कोणते बदल होऊ शकतात याबद्दलची सविस्तर माहिती घेऊया। नमस्कार। नमस्कार, आपला परिचय? मी सुनील रघुनाथ खोडदे, राहणार सोनेवाडी, तालुका जिल्हा अहिल्यानगर। ठीक आहे सर, आपण हे शेवगा लागवड करून याच्या पावडरीची आरोग्यदायी जे काय चहा पावडर आहे ही करण्याची संकल्पना कशी सुचली आपल्याला? नमस्कार, तसं पाहायला गेलं तर माझा दुधाचा व्यवसाय आहे। दूध घालता घालता मी नगरमध्ये माझे गुजराती मारवाडी लोकांबरोबर संबंध आहेत। तर मी प्रत्येकाच्या घरात पाहतोय आजकाल शुगर, BP, हार्ट अटॅक हे असे नवीन नवीन आजार आजकाल आपण पाहतो कमी वयात लोकांना होत आहेत। त्यापासून काहीतरी करायला पाहिजे हे प्रत्येकाला वाटतं। हे आजार आपल्याला कशामुळे होते हे सगळ्यांना माहिती आहे। काही आपण रासायनिक खताचा वापर करतो किंवा शेतीमध्ये विविध प्रकारची फवारण्या करतो, पण यावर कोणी काम करायला काही तयार नाही। त्यामुळे मला अशी एक संकल्पना सुचली का आपण काहीतरी याच्याकरता करायला पाहिजे। तर मग मी मोबाईलवरती असंच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहिले होते। त्याच्यामध्ये मला शेवगा पाल्यापासून प्रक्रिया पाहिले मी। त्याच्यामध्ये शेवग्यामध्ये बऱ्याच प्रकारचे विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, कॅल्शियम आहे, प्रोटीन आहे, त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आहे, फायबर आहे, असे विविध प्रकारचे घटक आहेत की जे आपल्या शरीराला मिळाल्यामुळे आपले शरीर सुदृढ होतेच, त्याबरोबर आपल्या शरीरामधले विषारी घटक बाहेर पडले जातात। त्यामुळे आपल्याला कॅन्सरचा धोका कमी होतो, त्याचप्रमाणे हृदयविकाराचा धोका कमी होतो, अशाच प्रकारे शुगरचा धोका कमी होतो। असंख्य आजारावर शेवगा 300+ आजारावरती गुणकारी असे सांगितलेले आहे। तर मग त्याकरता मी पाहिलं त्याच्याकरता काहीतरी नवीन करावा, तर शेवगा पावडर बनवली। पण शेवगा पावडर ते तुरट लागते, त्याच्यामुळे जास्त लोक वापरत नाही। बरोबर। तर मग राव विद्यापीठला जाऊन मी तिथं राव विद्यापीठच्या थोडेसे साहेबांची सहकार्याने मी ते मला म्हणले त्याच्यापासून चहा बनवता येतो, सूप बनवता येतं, असे बरेचसे त्यांनी मला पदार्थ सांगितले। पण आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त पाण्यानंतर चहा प्यायला जातो। तर मग मला चहा आवडला। म्हणलं चहा लोक आजकाल जास्त करून स्टँडर्ड लोक ग्रीन टीच्या म्हणजे हे पितात। तर मग त्यामुळं मला ग्रीन टी हा संकल्पना सुचली। पण जी ग्रीन टी आपण बाजारातून लिप्टन वगैरे या कंपन्यांशी घेतो, म्हणजे मला कोणत्या कंपन्यांशी हे सांगायचं नाही, पण त्या केमिकल प्रोसेसमध्ये तयार होतो। आणि माझा हा ग्रीन टी हा जे बनवला आहे की मी नैसर्गिक पहिले जुने साधू लोक झाडपाल्यापासून जे चहा बनवायचे त्याच पद्धतीने मी झाडपाला समजा शेवगा असन, तुळस असन, पुदिना असन, गवती चहा असन, हा सगळा सेंद्रिय पद्धतीने माझ्या शेतामध्ये लावलेला आहे। आणि त्याचं सर्व पाला मी
कोणतीही फवारणी न करता सर्व पाल्याचं उत्पादन घेऊन स्वच्छ करून मी ड्रायर बनवलेलं आहे, सोलार ड्रायर. त्या ड्रायरच्या सहाय्याने वाळून त्यापासून मी ग्रीन टी बनवला आहे. आणि माझा ग्रीन टी बनवून पण मी थांबलो नाही. मी ग्रीन टीच्या 2 प्रकारच्या लॅब टेस्टिंग केलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये काय काय घटक आहेत ते तुम्हाला सर्व बॉक्समध्ये दिलेले आहेत. मी काय काय त्याच्यामध्ये कंटेन आहे तुम्हाला शरीराकरता. अशा तऱ्हेने मी माझा प्रोडक्ट बनवलेला आहे. तरी तुम्ही एकदा तो वापरून एकदा म्हणजे आपण रोज चहा पितो, चहा पिण्यापासून आपल्याला काय काय फायदे होतात किंवा काय तोटे होतात आपल्याला माहिती आहे. तर चहा जसा आपण रोज पितो तसा 1 कप तुम्ही कमीत कमी ग्रीन टीचा प्यायला पाहिजे. रोज ग्रीन टी पिलं तर तुम्ही गुगलवर सर्च करून पाहता ग्रीन मोरिंगा ग्रीन टीचे बरेचसे फायदे आहेत. आणि मी जो ग्रीन टी बनवलेला का हा पूर्णपणे ऑर्गॅनिक आणि सेंद्रिय पद्धतीने बनवलेला आहे. त्यामुळे तुम्ही जरूर ट्राय करू शकता. काय सांगाल सध्या जी आपण लागवड केलेली आहे ती कशी केलेली आहे? सध्या मी कर्नाटकवरून हे वलयपट्टी नावाचं शेवगा जे बी आणलं होतं, जे पाल्याकरता प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रकारचे न्यूट्रिशन असतात. पण शेवगा बरोबर मला एक संकल्पना सुचली, निवळ शेवगात लावून आपण बाकीचा माल बाहेरून विकत घ्यायचा. आणि तो माल आपल्याला ज्या पद्धतीचा पाहिजे त्या पद्धतीचा भेटणार नाही. त्यामुळे मी शेवगा, तुळस, पुदिना, गवती चहा सगळं माझ्या शेतामध्ये लावलेलं आहे. आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या फवारा नाही, काही नाही. त्याच्यामध्ये हे तुम्ही पाहता आता याच्यामध्ये कोणतंच गवत दिसत नाही तुम्हाला. मी पॉवर टिलर घेतलेलं आहे त्याच्याकरता. पॉवर टिलरच्या सहाय्याने सर्व गवत काढतो. त्याला आपण स्लरी वापरतो शेणापासून. माझा आता घरी गोठा असल्यामुळं गोमूत्र, शेणखत त्याच्यापासून मी जीवामृत बनवलेलं आहे. गूळ, परत बेसन पीठ, पिंपळाच्या झाडाखालची माती, त्याच्यापासून ते दर 21 दिवसाला 15 दिवसाला जसा टाइम भेटेल त्या हिशोबाने मी ते सोडित असतो. ठीक आहे. म्हणजे पूर्णतः आपलं हे जे काय प्रोडक्ट आहे पूर्ण सेंद्रिय आहे, पूर्णपणे सेंद्रिय. याला कोणता युरिया वगैरे टाकत नाही, कोणत्या प्रकारचं याला रासायनिक खत पण नाही, रासायनिक फवारी नाही. कारण पाल्याचं उत्पादन काढायचं म्हणजे पाल्यावर तसं पाहिलं गेलं तर तुम्ही फळं तयार करायचे म्हणलं तर तुम्हाला फवारे लागतात. पण पाला तयार करायचं म्हणलं तर त्याला कोणत्या प्रकारचं फवारायची काहीच गरज नाही. आणि जरी पावसाळ्यात थोडंफार वाटलं तर मग मी त्याच्याकरता हिरवी मिरची, त्याच्यानंतर लसूण, त्याच्यानंतर कडुलिंबाचा पाला, गोमूत्र हे सगळं मिक्स करून हे पाण्यामध्ये 20 लिटर गोमूत्र घ्यायचं. त्याच्यामध्ये हे सगळं घटक टाकायचे आणि ते उकळून त्याची फवारणी याच्यावरती करीत असतो. त्याच्यामुळे कोणते किड्याचा त्याच्यावर प्रादुर्भाव होत नाही. अशा प्रकारचे सर्व पण सेंद्रिय पद्धतीने केलेलं आहे मी ते. ठीक आहे. तर शेतकरी बंधूंनो, सध्या मार्केटमध्ये आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी मोरिंगाची चहा पावडर मिळत असेल, परंतु यांची जी काय पावडर आहे, जे काय त्यांनी मिश्रण बनवलेलं आहे, कोणत्या घटकाचं मिश्रण आहे म्हणतात? याच्यामध्ये मी शेवगा पाला वापरलेला आहे, तुळस पाला वापरलेला आहे, त्याच्यानंतर गवती चहा वापरलेला आहे, त्याच्यानंतर पुदिना वापरलेला आहे. आणि कसं होतं आजकाल आपल्याला फायदेशीर तर पाहिजेच गोष्ट, पण आपल्याला टेस्ट पण पाहिजे. त्याकरता मी त्याच्यामध्ये ॲडिशनल एक बडीशेप आणि विलायची टाकलेली. त्याच्यामुळे फ्लेवर तुम्हाला चांगला येतो त्याच्या साह्याने. म्हणजेच काय तर फक्त आपण याचा चहा केला तर आपल्याला थोडासा तुरट त्याचा लागू शकतो. त्यासाठी त्यांनी त्यामध्ये सर्व प्रकारचे ॲड केलेले आहेत वस्तू, ज्या की यांनी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे निश्चित चवीला अतिशय चांगला चहा लागतो. त्यामुळे निश्चित जर का आपण याचं दररोज सेवन केलं 1 कप तर निश्चितच आपलं आरोग्य सुधारेल. तर चला अधिक त्यांचं नियोजन कसं चालतं किंवा ते पाला ड्राय कसे करतात किंवा शेतामध्ये कशा पद्धतीने त्याची लागवड केलेली त्याचीही व्हिडिओ पाहूया. तर साहेब, सध्या पाहता की अगदी सुंदर लागवड आलेली आहे आणि पालासुद्धा चांगला क्वालिटीचा आला आहे. मग आता सध्या बरेचसे शेतकरी जे आहेत ते एक्सपोर्टसुद्धा पाला करत आहेत, तर मग त्याचं कसं नियोजन चालतं? तुम्ही वगैरे आता भविष्यात एक्सपोर्ट वगैरे करणार आहे का पाला किंवा चहा? आपल्या देशात कसं आहे आपण पाहिलं तर आपल्या देशात आहे ना, चांगला माल तयार झाला का एक्सपोर्ट केला जातो कोणता पण माझी अशी इच्छा आहे का आपला चांगला माल आपल्याच देशात विकला पाहिजे किंवा आपल्याच लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे. त्याच्यामुळे आत्ता सध्या तरी माझे एक्सपोर्टविषयी काही नियोजन नाही, कारण मला चांगला माल तयार करून आपल्याच लोकांना खाऊ घालायचा आहे. आपले लोक काय करतात, पैसे कमावण्याकरता फक्त चांगला माल तयार करतात आणि बाहेर पाठवतात. मला तसं न करता चांगला माल तयार करून आपल्याच लोकांना किंवा आपल्या देशातल्या लोकांना त्याचा उपयोग झाला पाहिजे, ही माझी संकल्पना आहे. तर आता हे तुम्ही या पद्धतीनं लागवड केली मध्ये, म्हणजे हे तुळस लावलेली, हे तुळशीचं बियाणं मी राऊरी विद्यापीठवरून आणलं होतं. त्याच्यानंतर त्याची रोपवाटिका तयार केली आणि मग 1 महिन्यानंतर ते तुळसची लागवड केलेली मी.
आता हे अंतर किती ठेवलंय तुम्ही साधारण? याच्यामध्ये शेवगा माझे पहिलं ठिबक ऑलरेडी माझं मका केलेली होती मी, मकाचं ठिबक होतं माझ्याकडं पहिलं, ते 6 फुटावरती होतं. आणि शेवगा 6 फुटावरती अंतर केल्यानंतर मध्ये जागा राहत होती. मग मध्ये गवत येण्यापेक्षा मी म्हणलं काहीतरी नवीन हे करावं. मला पहिला शेवगाच करायचा होता फक्त, पण त्याच्यानंतर हे तुळसची संकल्पना सुचली आणि मी तुळशी लागवड केली. त्याच्यामध्ये निम्म्या क्षेत्रावरती मी मध्यभागी तुळस लावली आणि निम्म्या क्षेत्रावरती अशा मध्यभागी पुदिना लावलेला आहे, का मधल्या पण जागेचा उपयोग होईल. आणि पुदिन्याची आता हे कटिंग केलेली आहे. सध्या आता थोडे उन्हाचे दिवस आहे, पुदिन्याला जास्त पाणी लागतं, पाण्याचा थोडा प्रॉब्लेम सुरू झाला आहे. त्यामुळे सध्या पुदिना असा हिरवागार तुम्हाला दिसणार नाही. तुम्हाला शेवग्या पाल्यापासून फायदे आहेत, पण हे इतर घटक पण तुम्हाला फायदेशीर आहे. कारण पुदिना तुमचं पोट साफ होण्याकरता काम करतो, तुळस पचनक्रिया सुधारण्याचं काम करते, गवती चहा डिटॉक्स करतो बॉडी, बडीशेप पण पोटाचे विकारावरती उपायकारक आहे, विलायची मेंदूचे कार्य सुधारते. हे अशा प्रकारचं पुदिना लावलेलं आहे. याच्यामध्ये हे गवती चहाची अशा पद्धतीने लागवड केलेली मी. याला पण पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने, गवती चहाला तर कोणत्या फवाऱ्याची काही गरज नसतेच. आणि त्याला स्लरी हे पहा तुम्ही खाली तुम्हाला दिसेल, शेणापासून गोमूत्रापासून आपण स्लरी बनवलेली ती सोडलेली त्याच्यामध्ये मी पूर्ण तर ऑर्गॅनिक आहे. हा. आणि हा पूर्ण कटिंग केल्यानंतर मी ह्या ड्रायरच्या साहाय्याने त्याच्यामध्ये वाळवत असतो. हा मी सर्व माल जे उत्पादित करतो, पण आजकाल काय कंपन्या बाहेर उन्हात वाळवतात, कोणी केमिकलच्या साहाय्याने त्याच्यावर प्रोसेसिंग केली जाते. पण मी तसं न करता हा पूर्ण माल कटिंग केल्यानंतर स्वच्छ केल्यानंतर या ड्रायरच्या साहाय्याने ह्या रॅकमध्ये असा किंवा इकडं ह्या ड्रायरच्या साहाय्याने सगळं माल मी वाळवला जातो. ड्रायर बनवायचा उद्देश हा की याची पूर्णपणे क्वालिटी जशीच्या तशी तुमच्या याच्यामध्ये कंटेन जशीच्या तसे प्रॉडक्टमध्ये आपल्या मिळून जातात. किती वेळात वाळतं पाला टाकलं? ड्रायरमध्ये पाला टाकल्यानंतर आता उन्हाळा असला तर 2 दिवसात पूर्णपणे वाळवतं, किंवा दुसरे पावसाळ्याचे हिवाळ्याचे दिवस असले तर 3 ते 4 दिवस लागतात त्याला. त्याच्याकरता आपण त्याच्यामध्ये फॅन बसवलेले आहेत, तिकडं एक्झॉस्ट फॅन बसवलेलं आहे की याच्यामध्ये जे मॉइश्चर तयार होतं ते एक्झॉस्ट बाहेर काढलं जातं एक्झॉस्टच्या साहाय्याने. आता तणनाशक वगैरे वापरत नाही म्हणता, मग त्याच्यासाठी तणनाशक वगैरे आली तर काय करता? तणनाशक वापरत नाही आपण. त्याच्याकरता आता आपल्या इकडं कसं आहे, पाऊस झाला तर गवत आहे, शेणखतामुळे गवतचं प्रमाण जास्त असतं, तर मग आपल्याला पूर्णपणे ऑर्गॅनिक करायचं आहे. आणि तण तर काढायचं म्हणलं तर माणसांची जे एवढ्या याच्यात हे करायचं तर रोजंदारी परवडणारी नाही. त्यामुळे एक पॉवर टिलर घेतला मी, त्याच्यामधले पॉवर टिलरच्या साहाय्याने मी पूर्णपणे तणाचं नियोजन करत असतो. व राहिलेलं माणसं लावून जे शेवग्याच्या बुडापाशी राहिलेलं का ते 2 दिवसात पूर्णपणे काढून होतो 2 बायांच्या साहाय्याने. सर, आपण हे काम जे करत आहात ते खूप सराहनीय आहे. म्हणजे शेतकऱ्यांचं किंवा इतर मानवाचं आरोग्य सुधारण्यासाठी खरंच तुम्ही जे काय पावडर बनवलेले आहे ते सगळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहे. तर हे करत असताना तुम्हाला कोण कोण मदत करू लागतं? यामध्ये मी, माझी मिसेस, माझी आई, त्याप्रमाणे आमची छोटी मुलगी, आम्ही सगळे याच्यामध्ये काम करत असतो. शेतात थोडेफार प्रमाणात मजूर हो, बाकी आम्ही इथं एक मजूर लावलेला आहे, त्याच्या साहाय्याने आम्ही उत्पादन करत असतो. याच्यामध्ये याच्या साहाय्याने सर्व मालावर प्रोसिजर केली जाते. याच्यामध्ये चाळणी, कोणती मशीन म्हणायचं याला? याला पल्वलायझर बनते. ओके, यामध्ये काय होतं? यापासून आपण आपल्याला चहा बनवायचा असला तर मोठे या चाळणीने आपण चहा बनवतो. त्याच्यानंतर आपल्याला मोरिंगा पावडर बनवायची तर हे बारीक चाळणीने आपण त्याच्यापासून पावडर बनवतो. आणि हा पावडर पूर्ण बनवल्यानंतर ह्या मोठ्या मशीनच्या साहाय्याने आपण त्याच्यापासून अशी पाऊच पॅकिंग मशीन आणलेली आपण पुण्यावरून, त्याच्या साहाय्याने आपण छोटे छोटे डायरेक्ट पाऊच तयार करून यामध्ये असे पाऊच तयार केले जातात या मशीनच्या साहाय्याने. त्याच्यानंतर मोरिंगा पावडर ज्यांना पाहिजे असेल त्यांना आपण ही अशी पावडर बनवून देतो त्याच्यामध्ये, जी की शुगर करता म्हणजे तुमच्या शुगर करता, त्याचप्रमाणे सांधेदुखी असेल, पोटाचे विकार असतील, बॉडी डिटॉक्स करण्याचं काम, ह्या बऱ्याचशा 300+ आधारावरती शेवगा तसा उपायकारक आहे. आणि त्याच्यापासून आपण जे मोरिंगा ग्रीन टी बनवलेला आहे, ग्रीन टीमध्ये आपण 2 प्रकार बनवलेले आहेत. याच्यामध्ये हा शुगर करता एक ग्रीन टी बनवलेला आहे, याच्यात तुळस, पुदिना, गवती चहा, बडीशेप व विलायची टाकलेली आहे.
त्याचप्रमाणे हा आपण एक नवीन भारतात पहिल्यांदाच बनवलेला ग्रीन टी आहे. याच्यामध्ये आपण बिगर केमिकलवाली गुळ पावडर दिलेली आहे. गुळ पावडर द्यायचा उद्देश असं की तुम्ही साखरेऐवजी गुळाचा वापर करावा, कारण गुळ हा आपल्या शरीराकरता साखरेच्या तुलनेत अधिक फायदेशीर आहे. त्याच्यामुळे आपण हा गुळाचा एक टी बनवलेला आहे, हा बिगर गुळाचा एक बनवलेला आहे. भविष्यात आपल्याला याच्यापासून मोरिंगा टॅबलेट, मोरिंगा सूप असे विविध प्रकारचे उत्पादन बनवायचे आपले भविष्य योजना आहे. तर यामध्ये कसे प्रोसेस कशी चालते थोडंसं सांगा ना. या मशीन यामध्ये आपण ह्या मशीनच्या सहाय्याने मालावर प्रोसेस करतो. पहिल्यांदा हा सर्व माल आपण शेतामध्ये तयार करून ठेवलेला आहे. हा सर्व माल रॉ मटेरियल आहे आपले. त्यानंतर ह्या मशीनच्या सहाय्याने त्याच्यावर प्रोसिजर होती. ज्या पावडर लागत असेल तर पावडर, टी बनवायचा तर थोडा मोठ्या प्रमाणात करावं लागते. आणि त्यानंतर हे पॅकिंग मशीनच्या सहाय्याने याच्यामध्ये माल टाकायचा व ॲटोमॅटिक तुमचे पाऊच तयार होते. 2 ग्रॅम 5 ग्रॅम तुम्हाला जे बनवायचे त्या सहाय्याने आपण बनवतो. तर कोणाला हवे असतील तर ते कशा पद्धतीने कॉन्टॅक्ट करू शकतात आणि किती क्वांटिटीमध्ये तुम्ही प्रोव्हाइड करू शकता? आपण जसं लागेल तसं तुम्हाला 1 महिन्याचं 2 महिन्याचं तुम्हाला म्हणजे प्रत्येक बॉक्स लागेल त्याप्रमाणे आपण तुम्हाला घरपोच किंवा कुरिअरच्या सहाय्याने, नगरमध्ये असेल तर घरपोच, नगरच्या बाहेर असेल तर कुरिअरच्या सहाय्याने आपण पाठवू शकतो. आता सध्या तुम्ही किती एकरावरती लागवड केलेली आहे? जर तुम्हाला उद्या जास्त मागणी झाली तर सध्या किती एकरावरती लागवड आहे आणि अधिक किती वाढवणार आहे? आता सध्या मी पूर्णपणे 2 एकरावरती लागवड केलेली आहे. तर याप्रमाणे मला 2 ते 2.5 हजार बॉक्स 1 महिन्याला माझं सध्याला कॅपॅसिटी आहे. त्यानंतर आपण वाढवल्यानंतर दुसऱ्या शेतकऱ्यांच्या सहाय्याने किंवा गरजू तरुण आहे बेरोजगार, त्यांना आपण शेवगा लागवडीला प्रोत्साहन देणार आहेत. त्यांच्या सहाय्याने उत्पादन करून वाढवण्याचा आपला उद्देश आहे. ताई, तुम्ही कशी मदत करू लागता यांना? आम्ही जसं वावरात जसे कामं असतील तसे वावरांनी कामं करायचे, तिथं जशी लागेल तशी मदत करायची. घरी जरी असले तरी पॅकिंगमध्ये मदत करायची. आता विविध पावडर पण आहे, टी आहे, तशी मटेरियल बनवायचं त्याचं. ठीक. आता सध्या आपला साहेब कुठे माल पुरवताय सध्या तुम्ही? आता सध्या मी अहिल्यानगरमध्ये जिम असतील, जॉगिंग ट्रॅक असेल, जे हेल्थचा डिमांड देणारे लोक आहेत ते सध्या याचा वापर करतात. पण माझा उद्देश हा हेल्थ सगळ्यांकरता म्हणजे आरोग्य सगळ्यांकरता. आपण कालांतराने काय करतो, वय झाल्यानंतर आपण किती पैसा कमावला, किती काय कमावलं हे पाहण्यापेक्षा तुमचं आरोग्य कसं आहे हा प्रश्न पहिल्यांदा विचारत असतो. पण आरोग्य तुमचं चांगलं असं पाहिजे त्याकरता तुमचं खाणं चांगलं पाहिजे. आणि खाण्यातून गोष्टी ज्या आपल्याला सगळ्या आता तेल असन, चहा पावडर असन, तुमचं भाजीपाला असन, सगळं केमिकलनी. पण मी जो माल माझा तयार केलेला आहे का पूर्णपणे तुम्हाला गॅरंटीने 100% बिगर केमिकलचा माल आहे. त्याकरता मी लॅब टेस्टिंग करून घेतलेली आहे. त्याच्यामुळं कमीत कमी तुम्ही 1 कप ग्रीन टी पिले तर कमीत कमी तुम्हाला दिवसातून तुमच्या शरीरातले हे विषारी घटक बाहेर काढण्याचं किंवा तुम्हाला जे एनर्जी मिळणार आहे त्याच्यामध्ये प्रोटीन, विटॅमिन, कॅल्शियम, मिनरल्स ते तुम्हाला मिळणार आहे त्या चहामधून. त्यामुळे तुम्ही कमीत कमी रोज 1 कप ग्रीन टी हा प्यायलाच पाहिजे प्रत्येक माणसाने. माझाच नाही, तुम्ही दुसऱ्या जे शेतकरी बनवणार आहेत असं फक्त सेंद्रिय पद्धतीने जे बनवणार आहेत गॅरंटेड तुम्हाला जिथं गॅरंटीने सेंद्रिय भेटन. आजकाल कंपन्या पैसे कमवण्याकरता मोठ्या प्रमाणावर याची निर्मिती करतात, पण हा सेंद्रिय असेल असं नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला सेंद्रिय पद्धतीने भेटन त्या ठिकाणी तुम्ही अवेलेबल करू शकता. किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओमध्ये दिलेलाच आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल करून तुम्हाला घरपोच मिळून जाईल. तर आता तुमच्या मालाची जे काय तुम्ही बोलात क्वालिटी चांगली आहे किंवा तुम्ही लॅब टेस्टही केली, ती काही सर्टिफिकेटही दाखवा आम्हाला. यामध्ये आपण 100 ग्रॅम मालामध्ये तुमच्या काय काय घटक आहेत हे टेस्टिंग करून घेतली पहिल्या सर्वप्रथम. दाखवा जरा पुढे कॅमेरा. त्याच्यानंतर आपण याकरता जे लायसन आहेत FSSAIचे ते लायसन आपण यामध्ये काढून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण तुम्हाला 1 कप चहा प्यायल्यानंतर तुमच्या शरीराला कोणते कोणते घटक येतं त्याची पण आपण टेस्ट करून घेतलेली आहे सर्टिफिकेट लॅबमधून पुण्याच्या.
तर एका कपामध्ये तुम्हाला काय काय घटक भेटतील हे याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेले आहेत. आजकाल आपण पाहतो वेगवेगळे आजार वाढले, त्याकरता आपण मेडिकलची संख्या झपाट्याने वाढत चाललेली आहे. मेडिकल वाढ याला कारण काय, आजार वाढले त्याच्यामुळे मेडिकल वाढलेत. आपण कोणतं काही दुखणं झालं का लगेच गोळी खातो, पण ज्या गोळ्या खातो त्या गोळ्यापासून आपल्या शरीराकरता साईड इफेक्ट, कुठं किडनीला त्याच्यापासून इफेक्ट होतो, त्याच्यानंतर तुमच्या हार्टला त्याच्यापासून हे होतं. तर ते तुम्ही प्रत्येक गोष्टीवर आपण गोळ्या खाण्यापेक्षा काहीतरी सेंद्रिय पदार्थ खाल्ला पाहिजे. त्याकरता तुम्ही निश्चित आमचा चहा एकदा वापरून पहा, तुमच्या पोटाच्या समस्या सुटतील, त्याच्यानंतर तुमची बॉडी डिटॉक्स होईल, तुमचे शुगरचं प्रमाण कमी होईल तुमच्या शरीरामधलं, त्याचप्रमाणे रक्तप्रवाह सुरळीत होईल, त्याच्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण कमी होईल. तर निश्चित तुम्ही आमचा ग्रीन टी एकदा वापरून पहा. अधिक माहितीसाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये नंबर दिलेलाच आहे, त्यावरती तुम्ही कॉल करू शकता. धन्यवाद. धन्यवाद.